अरे मी फोटो बघितलं माहिती का माझं, मी दुसरं होतं नाही त्यावेळेस त्या पुस्तकामध्येचा फोटो होता. आता ह्याच्यात बसतो या समोर बघतोय ना असं बरोबर बघितलं की वेगळं वाटतंय, जरा थोडं भारी वाटतंय. म्हणलं माझ्यासारखं कोण नसतं. दोघी बहिणी आम्ही वरच्या टॉपला बसून निघालो मरीन ड्राईव्हला. एकदम मस्त मध्ये पूर्ण गाडी पूर्ण आतनं गारगार पडली. अरे मेट्रो पूर्ण गोल झाली भावांनो. ताजमहलवर ही समध्या गोष्टी गोळ्यानं मारली होती. जी ती तिकडून आली होती ना पाकिस्तानमधनं माणसं, ती हे का हिकडले हे का ह्या मार्गाने आलती, ह्या मार्गाने आलती. हे तर बोट लावून नंतर ना हिथनं तिकडे गेली होती ती. मी घेऊन जाऊ असं फुगायचं. त्यातनं हवा जर एकदम सहजपणे पडल्या साईडला गेली तर म्हणायचं ही आपल्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर लास्टपर्यंत रतन टाटा हे तर राहत होतं भावांनो. या भावांनो ही माझ्या पाठीमागची बिल्डिंग आहे ना, ही पहिली मुकेश अंबानी ह्या बिल्डिंगमध्ये राहत होतं. ही त्यांची हम साथ साथ है हे पिक्चर तुम्ही बघित असाल, त्यामध्ये मोठ्या भावाचा जे किरदार केला आहे का नाही, ती माणूस म्हणजे ती जी हिरो आहेत ना ती ह्या बिल्डिंगमध्ये राहतात. ह्या बिल्डिंग तर तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन येता या ते आपण ह्याच्या पण खाली अजून खाली जायचं, तिकीट काढायचं, त्याच्या पण खाली जायचं, मग मेट्रो बघायचं. अरे वा, हे तर लई छोटी प्रोसेस आहे मग. तेच म्हणतो रे, मोठेच म्हणतोय. हे जी पाणी बघताय ना, ही समद पाणी हे वरनं आलं. हो का असं वरनं पाणी आलं माणसांना बघा. हो का ताडपत्री लावली या, इश्यू पाणी जाऊन खिडक्यांमध्ये पाणी जाऊन म्हणून बघा. ही कॅबला आहेत समजा, वायफायच्या कॅबला आहेत त्या, जोक नाही. ही बघा ही हॉटेल दिसतं ना, ही हॉटेलमध्ये मोठी मोठी मिलियनर्स माणसं आहेत, लई मोठी मोठी. आणि ही आहे भावना सुनील शेट्टीची पूर्ण बिल्डिंग. वा काय जवळनं दाखवाय भेटली. असं आहे मुंबईमध्ये ना, रस्त्यानं चालताना ना तुम्हाला प्रत्येक कुठल्या ना कुठल्या सेलिब्रिटीची अशी तुम्हाला गाडी म्हणा, मोठं बंगला म्हणा असं दिसत राहणार. आणि हे ना जी मोठी माणसं आहे ना ती कधी येऊन बघा आपल्या आपल्या बिल्डिंगला कधी पण झाकून ठेवते ती, जेणेकरून लोकांची नजर या पुढे नाही. पण माझी पडली हा ह्या गाडीत बसायचं आपलं असल्या येता ना का इथं सुटते आपल्याला सोडून आपल्याला. अरे वा भावा, काय बोलायचं आहे का नाही? काय माझ्या ब्लॉगमध्ये बोलत नाही काय नाही. आता मी ज्या स्टेशनला कामाला आहे हां त्या स्टेशनवर अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये मी तिकीटचं काम करतो, तिकीट द्यायचं. हां हां मला नाही सांगितलं अजून, तुला माहित नव्हतं माहिती, मला बी आता माहिती पडलं. आता आपल्या स्टेशनला घेऊन जातो. चला अंडरग्राऊंड मेट्रोतून भाऊला कॉन्टॅक्ट करा. जर न कुणाला जर तिकीट काढाल तर भाऊला कॉन्टॅक्ट करा मस्त मध्ये. आम्ही मेन रस्ता सोडून जरा थोडा आतमध्ये आलो. जरा थोडा इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची. ही बघा बोट बाहेर काढून हिला असा त्याला कलरिंग करायचं चालू आहे. अच्छा तर ही पात्र आहे बघा. ह्या पत्र्यामुळं बोट हिकडल्या तिकडल्या साईडला जाते. ही पंखा मागं पाणी फिरतून ह्याची दिशा आहे, ही दिशा हिकडलं तिकडे वाट दाखवायची. असं काहीतरी आहे. मला आता समजलं, मला वाटलं नुसता पंखा फिरतो, पण मला आता कळलं ती फिरतं. आव्हान हे काय दाखवा आणलंय? ही काय ही होडी आहे, ही होडी आणि ही बोट, ही मोठी बोट, ही होडी ना डेव्हलप करायला ती बाहेर काढतात. अच्छा काहीतरी नवीन काहीतरी करते. बर चांगले. 26/11 मध्ये हमला झाला होता ना आतंकवाद्याचा, जी आपल्या इकडं येऊन हमला केला होता इकडल्या साईडला ताजमहलवर ही समध्या गोष्टी गोळ्यानं मारली होती. जी ती तिकडून आली होती ना पाकिस्तानमधनं माणसं, ती का हिकडले ह्या मार्गाने आलती, ह्या मार्गाने आलती. हे तर बोट लावून नंतर ना हिथनं तिकडे गेली होती ती. तर अशी बरीच कहाणी आहे, पण ते मी नाही सांगणार, नंतर ना बघू पुढच्या पुढं. जास्त कहाणी असं सांगून जमत नसते, समजून घेत जावा ज्या त्या गोष्टी भावांनो माझ्या. ही बघा बाकी समजा इकडं अरबी समुद्र समजा गोष्टी. आणि इकडल्या साईडला मोठी SBIची समजाच मोठी बँक, टॉप लेवलची, भारताची समजाच मोठी. भारत का सबका पैसा यहाँ पे होता है भाई लोग, मालूम आहे ना कैसे. हिथनं आली होती ती माणसं, माझ्या पाठीमागणं बघताना हिथनं आली होती. नंतर नाही इथं पोलिटिशियन बनलं. ज्यावेळेस हमला होऊन गेला ना त्यानंतर ज्या ठिकाणावर गेली का नाही त्या ठिकाणी पोलीस चौक्यानंतर तयार झाली. अरे हे ताज हॉटेलमधली गाडी आहे का, ताज हॉटेलमधली गाडी कशी गेली आतमध्ये आलेलं या आतमध्ये. आणि फुलल्या साईड ना ह्याच्या पण खाली जायचं आपण, ह्याच्या पण खाली अजून त्याच्या खाली जायचं, तिकीट काढायचं, त्याच्या पण खाली जायचं, मग मेट्रो पकडायचं. अरे वा, हे तर लई छोटी प्रोसेस आहे मग. तेच म्हणतो रे, मोठेच म्हणतोय. माझी भाषा तशीच आहे, आता काय करायचं. भाऊ इथंच आहे का आम्हाला नो टेन्शन. एकदम भारी वाटतंय जिंदगीत पहिल्यांदा बसलो बघा मेट्रोमध्ये, लई जास्त भारी वाटतंय. ही सीडीवर तुम्हाला काय म्हणत नाही, माझ्या आईला आणलं पाहिजे का नाही, माझ्या आईचं रिॲक्शन तर लई वेगळं येईल ठिकल्या ह्या असल्यावर. चला थोडी बुटं घासून घ्यायचं म्हणजे बरं वाटेल मला पण. तर भावांनो फायनली बसलो मेट्रोमध्ये, जिंदगीत पहिल्यांदा मेट्रोमध्ये बसलो या बघा. ह्या भावामुळं झालं आहे पॉसिबल, ह्या भावामुळं झालं या. असं असते बघा काहीतरी समजा. ते बघा समजा आहे ते प्रत्येक माणसाला 2-2 सीट असते आतमध्ये बसण्यासाठी. एकदम भारी आणि फुल एसी, एकदम गार एकदम. अरे कशी उलटी या, अरे बघ ना कशी उलटी या. अरे होय ना, अरे मेट्रो पूर्ण गोल झाली भावांना. पूर्ण गोल होती मेट्रो, पूर्ण गोल होती या. हे स्पीड वाढलं ना, स्पीड वाढलं. कितीच्या स्पीड नसेल काय अंदाज आहे? 80-90. तिथं पुढे ते पाणी मोठ्या ह्याच्यात दाखवते.
स्टेशनवर कुठल्या स्टेशनवर जाते कुठल्या नाही ही समधी माहिती ना आपल्याला तिथं कळते त्याच्यावर. वा हे तर एकदम भारी राव. मी तर म्हणतो भावांनो काय म्हणते जनरलला पण असं करून द्यावं. हां दाखवता माणसं आहे समधी माणसं आली बघा भरली ट्रेन समधी आता लगेच मग कसा आहे कालवा बघितला भावांनो सध्या लागत्या परिस्थितीला. आपण कुठल्या ठिकाणला CST मध्ये पोहोचलेलो सध्या का आम्ही आता मस्त मध्ये ट्रेनमध्ये उतरून आणि थोडं गार घ्यावं म्हणलं काहीतरी प्यायलाही बायावं. पण तेव्हाच आहे पण महानगरपालिकेचं सगळ्यात मोठं ऑफिस आहे. ठीक आहे मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे सगळ्यात मोठं. आणि इथंच त्या भावानी ना हां मी व्हिडिओ काढायला आलो होतो आपल्या आरक्षणला जे भाव आले का हां 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 आणि इथं सगळ्यात मोठा झेंडा लावलेला आहे. होय वर चढून नाही का त्याला काढला महानगरपालिकेचं हे का हे समजायचं जास्त मोठं भवन आहे ह्या इथलं आणि हे इंग्रजांच्या काळामधलं आहे साईडला. तेव्हा तिथं माणसं फोटो काढते आम्ही पण जाणार तिथं फोटो काढणार मस्त मध्ये. ही बघून घ्या बा म्हणजे काय काय केलंय काय कसं केलंय राव. ही बघितलं होतं तुम्ही बा कसलं केलं या म्हणजे जी बनावट बघितलं होतं त्याची बनावट त्या टाईममधली म्हणजे अंग्रेजांना बनवलेलं हे गोष्टी हे बघा. मेट्रो दाखवायला आलं तर पण दुसरं काय पण दाखवते पण असं ते ही गोष्टी आहेत ना ही गोष्टी त्या टायमिंगचा सबूत लय मोठा म्हणजे त्या टायमिंगचा ही लय मोठा पुरावा की त्या टायमिंगला इंग्रजांची बुद्धिशक्ती काय होती त्यावेळेच्या टायमिंगला म्हणजे त्यांना त्यावेळेस किती नाही असं आहे. आणि काय त्यांची कलाकृती म्हणजे त्यांचे डोके म्हणजे त्या टायमिंगला त्यांची डोकी इतकी भारी चालते म्हणजे ह्या टायमिंगला त्यांची डोकी काय चालली असते तुम्ही जरा थोडं विचार करा थोडं डोक्यामध्ये आणा जरा थोडं तुम्ही. ही बघा बघा हे काय साईडवर बांधलेलं आहे. आपली गाडी आली भावांनो आपली गाडी आली बघा आत्ताशी आपली गाडी आली या आणि ह्या गाडीमध्ये बसून आता आपण डबल बसमध्ये बसून अवधान नाही. अरे मी फोटो का बघितलं माहिती का माझं मी दुसरं होतं नाही त्यावेळेस त्या पुस्तकामध्ये फोटो होता आता ह्याच्यात बसतो या समोर बघतोय ना असं बरोबर बघितलं ती वेगळं वाटतंय जरा थोडं भारी वाटतं या. आता आम्ही एकदम वर व्ह्यू दाखवतो आतनं बघू आता हेच बघू आता आतनं कशी या आता आम्ही एकदम वर बसताना आता चला पहिल्या साईडला बसले आपल्याला नरिमन पॉईंट पूर्णपणे दिसतो या पहिल्या साईडला बसल्यावर. एअर इंडियाचं ऑफिस दिसते तिकडून दिसत हो वा ड्रायव्हरला पण मजा येत असं गाडी चालवायला. हे फक्त मुंबईलाच बघायला बरं का हे बाकी कुठं नाही भेटणार तुम्हाला फक्त मुंबईला बघायला भेटणार नाही. अच्छा हे कोण लागायचं ही इंजिन पाठीमागे आहे पूर्ण ह्या गाडीचं इंजिन पाठीमागे आहे. आता काय आलंय मला इंजिन अरे समजी वरच गेली आम्हाला जागा आहे का नाही. ज्या वहीला मी लहानपणी दुसरीमध्ये असताना ज्या पुस्तकात बघितलं होतं नाही त्या बसमध्ये मी आज बसलेलो या ती बी असल्या ठिकाणी बसलेलो या ज्या ठिकाणी भावानं इंग्रजांचा काळ होऊन गेला आहे पूर्ण त्या ठिकाणी बसलेलो या. विचार करा तुमचा गणेश भाऊ काय लेवलचा आहे. ओके ब्रो ये मुंबई की गलियों में हे बघायला दुसरी पण गाडी आली ही जी बहीण आली हे बहिणी निघाली बघा दोघी बहिणी आम्ही वरच्या टॉपला बसून निघालो मरीन ड्राईव्हला एकदम मस्त मध्ये पूर्ण गाडी पूर्ण आतनं गारजार पडली या मोकळी गाडी ती. अरे कसली गर्दी तिकडे बघितली का. एक गोष्ट आहे फक्त मुंबई ही टायमावर आणि मिनिटावर चालणारी आहे मिनिटावर चालणारी ही मुंबई आहे ही खरी गोष्ट आहे. आलो ना माझा तर बुधबुधाचा पडला इकडे एकदम फुलटो मजा आहे एकदम पण लई जाम गर्दी पुढल्या साईडला एक असं पूर्ण लाल असं पूर्ण साईडनं पुढल्या साईडनं पूर्ण गाड्यांच्या लाईट दिसते ते एकदम आपल्या पूर्णपणे बघता ना इकडल्या साईडला पूर्ण मरीन ड्राईव्ह आहे बघा तुम्ही बघा पुढल्या साईडला पूर्णपणे एकदम लाल. ही होती आपली गाडी आणि आता ह्या गाडीतनं आपण निघालो घराकडे. डबल मजली बिल्डिंग आमची आहे म्हणते डबल मजली बिल्डिंग आहे म्हणते आमची डबल मजली बिल्डिंग म्हणते आमची आहे. बाय बाय नंतर भेटू बाय बाय. हां टाईम झाला आहे सध्याला 7:52 मला जायचं आहे एका ठिकाणं. सकाळी भेटायला होतं मला अहिल्यानगरमधलं भाऊजी की इथं राहतात आहे आणि एक प्रॉब्लेम झाला आहे माझ्या माईकचा. माझ्या माईकच्या पुढल्या साईडला एक लयचंबूक असतो ती लयचंबूक ना ह्याच्यावर चिटकतो
ही माईक जी असतो का नाही ही जातो शर्टाच्या आतमध्ये ह्याच्यावरल्या साईडला असतो इथं लय चंबूक त्याने ही चिटकलं तरी माईक कोणाला दिसत नाही तर ह्याचा लय चंबूक पडलेला आहे लय मोठा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या सगळं आता भावांनो मला जायचं सध्याला जेवण करण्यासाठी मला बोलवलेलं आहे तर चला जाऊया डिनरसाठी भाऊ खाली आहे भाऊला घेऊ दादाला डायरेक्ट निघू एक भाऊ आज येणार नाही आज एका भावाला यायला उशीर होणार नाही भाऊ रेडी का हो जायचं आहे तर फोन हां फोन आलता आलोच भाऊ 1 मिनटं ओके लेट्स गो फुकटमध्ये डिनर येस लेट्स गो दिस हॉटेल इज कुलाबा चला ओके डुमक डुमक चल डुमक डुमक चल ओके तुम्ही पण चला माझ्या संग आधी या साईडून खाली यायचं नंतर ह्या साईडून खाली जायचं ह्याला धरून ओके 1 2 3 4 1 2 3 4 हां ही आमची अशी गल्ली काहीतरी भाऊ डिस्कस करतो या आहे बस तिथे तुम्हाला भारी वाटतं इथं या मस्त वाटतं इथं एकदम भारी करमतं या बरं गावाकडे गेल्यावर कसं वाटतं तुम्हाला गावाकडे गेल्यावर कसं वाटतं गावाकडे भारी वाटतं ना तिथनं निघून गावाकडे गेल्यावर भारी वाटतं 4 दिवसानंतर करमत नाही ना गावाकडे भारी आहे ना हां वस्तू चांगली आहे वापरती बघू मी घेऊन जाऊ रोज मी बाजार आणायला जाते ना माझा भरपूर बाजार येतो मी प्लास्टिकच्या पिशव्या नाही घेत त्यांच्याकडून भाजीवाल्यांकडून आजकाल 20 वर्षापूर्वीची पिशवी वापरते अजून जोक नाही असल्या मोठ्या सिटीमध्ये जोक नाही रे शेजाऱ्याची एकदम मस्त मज्जा असते अशी हीच कोल्हेवाडीमध्ये राहायची परंपरा दिवाळी गेली पण आकाशकुंदीला अजून हाय असायची बघावा पूर्ण गल्लीमध्ये अजून सेकंड टाइम निघालो रस्त्याकडल्या साईडला मेन हायवेकडं चला जाऊ फायनली गाडी आलेली भावाला तर न्यायला ओके चला मुंबईमध्ये लाग एकदम फुल टू इज्जत आहे आपल्याला चला मस्तमध्ये भाऊनं सकाळी आवाजावर न ओळखलं नुसता आवाज ऐकला हर हर महादेव आवाज ऐकला भाऊला की डायरेक्ट घरात मी तुमचा व्हिडिओ बघतो तुम्हाला ओळखतो मस्तमध्ये नंबर घेतला भाऊ म्हणलं संध्याकाळी त्याला आपण डिनरला जाऊ चालतंय म्हणलं चला मस्तमध्ये कुठं बघायचं हे बघायचं का चला ठीक आहे माझ्या सांगा आता इतके एक सीन लई भारी झाला मी काम बसलो होता आणि हॉटेल भारीत असल्यामुळे ना इकडल्या साईडला यायला इकडल्या साईडला आरसा आहे मी इथं असा घाम बसवतो मी इकडे बघितलं एक साईडला म्हणलं माझ्यासारखा कोण बसला माझ्यासारखं सेम टू सेम कोण बसलं कारण की तेव्हा तिकडं पण सेम टू सेम मीच दिसतोय ना त्यामुळे जरा थोडं कन्फ्युजिंग झालं बाकी काय नाही बसलोय मस्तमध्ये बघू काय ऑर्डर करायला ऑर्डर बिर करू मस्तमध्ये एक पनीर मसाला घेऊ नंतर ना एक मशरूम मसाला एक ते बरं दाल तडका 2-3 फोन आलता आणि फोन आल्यानंतर मला आता आपला फॉलोअर भाव पहिला काय म्हणला तुम्ही गणेश भाऊ लाईव्हला या आम्हाला तुम्ही मुंबईमध्ये काय करताय ना आम्हाला ते बघायचं पहिला जेवण करतो या जसं जेवण होईल ना तसं लाईव्हला जायचं आधी दाखवायचं आहे लाईव्हला काय करतो दाखवलं पाहिजे ना तुम्हाला सर्वांना बघू कसं काय ते भाऊ एकदम मस्तमध्ये नाद नाही करता आपली माणसं हुडकूनच काढणार कुठनं पण अटल सेतूला भाऊ मला होते 4 चाकीमध्ये घेऊन जाणार आहे आणि तिकडल्या साईडला भावांना जी रील काढणार आहे का नाही ती बघा पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला लागेल त्यामुळे सबस्क्राईब करून घेऊन व्हिडिओला लाईक करून टाका दनादन करून टाका तर मी थोडं खाऊन घेतो भेटायला आलं लाईव्ह बघून काल लाईव्हमध्ये भाऊला फोन केला कुठं आहे सगळं त्या आज अशा हॉटेलमध्ये आहे भाऊ लगेच ताबडतोब 5 मिनिटामध्ये आलं 5 मिनिटामध्ये माझ्यापेक्षा हे आहे आपल्या गावाकडल्या भावांचं प्रेम हो नाव काय सागर भाऊ आहे सागर भाऊ आहे बॅटसाठी आला लय भारी वाटतं या चलो ओके फिर मिलते आपका स्वभाव बहुत अच्छा लगा मुझे ओके अगली बार आऊँगा तो फिर आऊँगा ओके चला जाऊ मॅनेजर एक नंबर होता घरचा स्वभाव मला लय आवडला एक कलर तर लय येतं मला तर असं वाटतं की माझं घर जरा समजा इकडं आहे इतकी मदत व्हायला लागली आहे बघू कुठला पसंत होतो ते बघू आणि मग डिसाईड करू कुठला घ्यायसाठी ते कमेंटमध्ये सांगा हां तुम्हाला कुठं भाऊला मस्त बोलायची माहिती ही कलर 1 नंबर 2 नंबर नंतर ना ही 3 नंबर ह्यातमध्ये तुम्हाला कुठला आवडला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि ही 4 नंबर कुठला आवडतं मला कमेंट करून सांगा कमेंट ही वाचते या
मी कधी पण कपडे घेताना कपड्याची एक निरीक्षण लई मोठी करतो. जसं मी सायकलिंग चालतो ना, सायकलिंग चालताना मला लई जास्त घाम येतो. त्यामुळे काय होतं ना, मला टी शर्ट कधी पण घेताना पातळ घ्यायला लागतो. जेणेकरून कसं आहे ना, हवा जावी म्हणजे माझी बॉडी आहे ना एकदम कुलिंग राहावी. त्यासाठी मी कपडे घेताना कशी घेत सांगतो मला, एकदम पातळ कपडा. आता ही कसं आहे म्हणजे ह्यातनं हवा पास होते बघायचं, तर ह्यासाठी असं फुगायचं. ह्यातनं हवा जर एकदम सहजपणे पडल्या साईडला गेली तर म्हणायचं ही आपल्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर त्यासाठी सायकलिंग करताना समजायत जास्त मेन तुमच्यासाठी कपडे येते. कारण की कपडे जर तुमच्यासारखे वलीन चिपचिपे राहील ना, तर तुम्हाला राईड करायची मजा येणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. हां, चांगली यातलं घ्या जरा थोडं. ओके, ब्रँड आहे, आम्ही इथूनच घेतो. होय ना. ओके, भावना सॉक्स पण घेतले त्या 3 मधला कुठलाच घेतलेला नाही, समजा वेगळे वेगळे येतात. त्यामुळे तुम्ही कमेंट केलं त्या तरी पण ही बघा ही घेतलं या. ह्याच्या मळखपू या. ही कुठं जाता येताना घालायला, ही पेटीमध्ये एकदम साईडला ठेवून टाकणार. कोणी बोललं तर तिकडे जायचं घालून ह्याला. आणि हे तर आपण नॉर्मल घेतलं आहे रोजच्या रोज घालायला. आणि मोजं घेतलं आहे तर मस्त मध्ये. भाऊ खरंच बरं का, लई धन्यवाद. लई मदत करताय तुम्ही, लई मदत. गाडी हो का तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन येता या. हम साथ साथ है ही पिक्चर तर तुम्ही बघित असाल. त्यामध्ये मोठ्या भावाचा जे किरदार केला आहे का नाही, ती माणूस म्हणजे ती जी हिरो आहेत ना, ती ह्या बिल्डिंगमध्ये राहतात, ह्या बिल्डिंगमध्ये. तर ही बिल्डिंग तुम्ही नीट बघून घ्या एकदा आणि डोळ्यामध्ये नीट साठवून घ्या ही चिन्ह. कारण ही तुम्हाला फक्त गणेश भाऊ दाखवू शकतो, दुसरं कोण तुम्हाला असा मराठी माणूस दाखवणार नाही. आणि ही समजा पॉसिबल होतं हे आमच्या भाऊमुळे समजा खऱ्या गोष्टी. आता भाऊ ही माझ्या पाठीमागची बिल्डिंग आहे ना, ही पहिली मुकेश अंबानी ह्या बिल्डिंगमध्ये राहत होतं. ही त्यांची स्वतःची का? बापरे, इतकी मोठी स्वतःची बिल्डिंग. अमेझिंग आहे यार खरं. लास्टपर्यंत रतन टाटा हे तर राहत होतं भावांनो. ज्या व्यक्तीला काही कुठल्याच गोष्टीचा का म्हणणं होता भावांनो, ती व्यक्ती ह्या बंगल्यामध्ये राहत होती. मग विचार करा तुम्ही. आणि त्यांची अंतिम यात्रा पण ह्याच बंगल्यामध्ये निघली होती असं मला भावनं सांगितलं. ही खरी गोष्ट आहे. आणि ही कुलाबामध्ये या, कुलाबामध्ये येते ही बिल्डिंग. ही बघा इथं. आता इथं कोण राहतो? पंचायत एम्प्लॉईज जे काम बिम करणारे हां. फॅमिली काही अच्छा, हे येत राहतात. तशी त्यांची नाही अच्छा, ते जास्त आहे. एक पोरग आहे, एक पोरग त्याच्यावर तुझ्या वयाचं आहे बघ. त्याच्यावरती सगळे होय का? संतोष संतनू शंतनू ते इथं असतं का? वाव. आईस्क्रीम खायला भावना इकडं आणलंय मला. गावाकडं 5 रुपयाचं गावाकडे मिळतं, ते येतं गाडीवरती देतं आम्हाला खायला. तिकडे घ्यायला लागतं याला. ओके, हे गरम आहे आईस्क्रीम. ही आहे ना, ही गरम आहे. ही खालनं गरम आहे. ओके, 2 मिनटं लावला होतो फक्त, 2 मिनिट लावला. 2 जण आलते भेटायला. आभारी खरंच. इतकं प्रेम भयंकर प्रेम आहे आपल्यावर खरंच सांगतो. नाव काय? भावालाच बेटा. तुम्ही पण तिकडलंच का? आपले गलत. टायर पंक्चर झालं आहे आमच्या गाडीत सध्याला, त्यामुळे आम्ही चालत निघालो. आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालं होतं, त्यामुळे मी चालत निघालो होतो. आणि आमची गाडी लांब तो पुढे गेली. आणि मी रस्ता क्रॉस करत होतो. भावना आलं डायरेक्ट मला म्हणलं आता मुंबईमध्ये आला काय? कसं काय ओळखलं एका नजरेमध्ये तुम्ही? फॉलो केलेलं ना इंस्टावर. अरे खरंच बरं का, आपल्या तुम्ही कुठलं आहे असताना? मुंबईचंच आहे. अरे खरंच बरं का, मुंबईच्या लोकांचं इतकं प्रेम आहे का नाही माझ्यावर खरंच. कसं काय वाटतं भेटून? मस्त. बाहेरलं तुम्हाला दाखवतो, बाहेरचं बघायला कसं काय वाटतं? मस्त वाटलं, भारी वाटतं ना. एकाच नजरेमध्ये ओळखलं, एकाच नजरेमध्ये माणसं बाकीची अशी डगमगते ती ओळखताना, पण यांना डायरेक्ट आता मुंबईमध्ये आलाय का ती भाऊ बसलेला ओळखतो. फॉलो केलंय ना. जागोजाग गली बोळामध्ये ओळखते ते राव गणेश भाऊला मुंबईमध्ये. जोक नाही हो, जोक नाही. आईने कपडे बघितले, कशी वाटली कपडे? बरेच ना. पांढरा शर्ट चांगला आहे जाताना येताना कुठं घालाय, बरोबर ना. मस्त आहे. पांढरा शर्ट कुठे यायला जायला बरं आहे. हां, तो शर्ट तुला डेली वापरायला बरं. हां, एकदम मस्त समजायच्या ह्यानं घेतलेलं आहे. तर भावांनो असा काहीतरी आजचा व्हिडिओ होता. लास्ट इथं करतो. तर भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. व्हिडिओ भावांनो पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय. हर महादेव, जय हिंद, जय भारत. हर महादेव, जय महाराष्ट्र. ओके.